सम्यक विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी आमदार संजय गायकवाड यांना केले खुले आवाहन। 9 मिनिटात 38 शिव्या देणारा संजय गायकवाड टपोरी आमदार। मोहित दामोदर यांनी तिला पान उतारा। जळगाव जामोद बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून केलं आहे। आणि हा इतिहास इथल्या मनुवादी आणि संघाच्या लोकांना समजू द्यायचा नाही। त्यातीलच एक मनुवादी प्रवृत्तीचे आमदार संजय गायकवाड आहेत। त्यांनी प्रकाश आंबी यांना कॉलच्या माध्यमातून त्यांच्या आई बहिणींना शिव्या देऊन महापराक्रम केलेला आहे। त्यांना टपोरी शाप डिग्री प्रदान करण्यात यावी। गायकवाड यांनी 9 मिनिटात 38 शिव्या देऊन फक्त प्रकाश आंबी यांच्या आई बहिणीला शिवी दिली नाही तर मौनसाहेब जिजाऊ यांच्या लेकीचा अपमान केला आहे। टपोरीछाप आमदार संजय गायकवाड यांनी यानंतर जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर प्रसिद्धीसाठी आणि सोयीनुसार राजकारणासाठी केला तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वात संजय गायकवाड यांच्या घरासमोर शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन केल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी केले आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, तालुका महासचिव सुनीलभाऊ बोदडे, माजी तालुका अध्यक्ष रतन नाईक, तालुका उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे, तालुका उपाध्यक्ष साहेबराव जाधव, सुदाम गवई, श्रीराम भिडे, अक्षय वाकोडे, ज्ञानेश्वर तायडे, भीमराव हेलोडे, विजय पारवे, यशवंत भगत, रामभाऊ तायडे, संतोष तिजारे, सतेश तायडे, गोपाल सोनोने, रोशन मदनकार, रमेश तायडे, राहुल वाघ, तुकाराम गटमने, सुरेश वाघोदे, भास्कर जुमळे, पिंटू पारवे, सुरेश शिरसाट, नारायण पारवे, राहुल वानखडे, आकाश कराळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या मार्गदर्शनामध्ये वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये आज शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचनाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। खऱ्या अर्थानं बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास मांडण्याचा प्रयत्न आदरणीय कॉम्रेड गोविंद पानसरे सरांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे। आणि इथल्या सो कॉल्ड हिंदुत्ववादी मनुवादी आणि संघाची चड्डी फाडण्याचं काम गोविंद पानसरे सरांनी या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून केले। आणि इथल्या काही मनुवादी प्रवृत्तीच्या संजय गायकवाड सारख्या किड्यांना मानसिक रुग्णांना ह्या गोष्टी मान्य नाहीत। शिवाजी महाराजांचा खरा इतिहास त्यांना मान्य नाही। त्यांना त्यांच्या सोयीचं राजकारण शिवाजी महाराजांच्या माध्यमातून करायचं आहे। म्हणून संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत आंबी यांना कॉल करून त्यांच्या आई बहिणींना शिव्या देण्याचं काम केलेलं आहे। हे त्यांच्या आई बहिणींना शिव्या देण्याचं काम नसून हे या महाराष्ट्रातल्या जिजाऊंच्या लेकींना शिव्या देण्याचं काम संजय गायकवाड यांनी। आणि हा संजय गायकवाड याने 9 मिनिटांमध्ये 38 शिव्या देण्याचा विक्रम केलेला आहे। मी इथं आव्हान करतो की संजय गायकवाड यांना एखादी टपोरी शाप विद्यापीठाने त्यांना पदवी बहाल करण्यात यावी। आणि या संजय गायकवाडच्या मानसिकतेचा मी निषेध करतो। संजय गायकवाड एवढेच जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे असतील, संजय गायकवाड एवढेच त्यांच्या नसानसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील तर यांनी बागेश्वर धामला कॉल करून त्यांचे समाचार घेतला पाहिजेत। आणि याच्या अगोदर जेम्स लेननी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये जेम्स लेन म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज इज द बायोलॉजिकल सन ऑफ रामदास स्वामी, याचा सुद्धा त्यांनी निषेध केला पाहिजे। संजय गायकवाड हा फक्त प्रसिद्धीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो। संजय गायकवाड हा फक्त प्रसिद्धीसाठी हपापलेला व्यक्ती आहे। संजय गायकवाड हा टपोरी व्यक्ती आहे। याचं अर्धवट शिक्षण झालेलं आहे। याचा कुठलाही अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलण्याचा नाही। संजय गायकवाड याचा कुठलाही अधिकार शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा नाही। संजय गायकवाडला माझं आव्हान आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं वाचन शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन आम्ही या चौकात करतो आहे। येणाऱ्या काळात जर शिवाजी महाराजांचा नावाचा उपयोग जर राजकारणासाठी संजय गायकवाड यांनी केला तर त्यांच्या घरासमोर येऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आदरणीय देवभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या घरासमोर येऊन शिवाजी कोण होता हे पुस्तक आम्ही वाचल्याशिवाय राहणार नाही। एवढ्याच प्रसंगी आवाहन करतो आणि थांबतो। छत्रपती शिवाजी महाराज की